नमस्कार. आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने अतिशय चविष्ट, खमंग आणि 2-3 महिने टिकणारं कच्च्या कैरीचं लोणचं. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम ताज्या, टणक कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरड्या करून घेतल्या आहेत. लोणचं बनवताना कैऱ्या किंवा भांड्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही राहता कामा नये. त्यामुळे लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकतं. आता मसाल्याची तयारी करून घेऊया. सर्वप्रथम मी धणे, मेथी, बडीशोप ही हलकीशी भाजून घेतली आणि त्याची बारीक पूड करून घेतली. आता एका ताटामध्ये घेतलं लाल तिखट, हिंग, धणे, मेथी, बडीशोपची पूड आणि मोहरीची डाळ आणि मीठ हे सर्व एकजीव करून घेऊया. हा मसाला म्हणजे लोणच्याचाच जीव, त्यामुळे मसाल्यांचं प्रमाण योग्य असणं खूपच महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाची स्टेप्स म्हणजे तेल. एका कढईमध्ये किंवा मी पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये मी काय केलं आहे, तेल घेतलेलं आहे. हे तेल इतकं गरम करायचं की त्याचा छानसा आवाज झाला पाहिजे. आता त्यानंतर गॅस बंद करायचा, थोडंसं तेल कोमट होऊन द्यायचं आणि गरमच ह्या सर्व मिश्रणावरती मसाल्याच्या तेल टाकायचं. आता मसाल्याच्या आपण जेव्हा पावडर हे टाकतो, तेल टाकतो, तेव्हा असा छान असा आवाज पण येतो. मी एवढा पण तेल थंड केलेलं नाही आहे. आता आई छान मिश्रण मिक्स करून घेत आहेत. आता हा तेल गरम असल्यामुळे काय झालं आहे, खूपच छान असा तरी आलेली आहे. आणि जेवढं तेल जास्त असतं मसाल्यामध्ये म्हणजे लोणच्यामध्ये, तेवढंच लोणचं जास्त टिकतं. जर तेलाचं प्रमाण कमी झालं तर लोणच्याला बुरशी येऊ शकते. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. आता मिश्रण थंड झालेलं आहे. आता गरम असतानाच तो भरणीत भरलं तर भरणीला तडा जाऊ शकतो. आता याच्यामध्ये आपण टाकूया कच्च्या कैऱ्या आणि प्रत्येक फोडीला मसाला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हलक्या हाताने त्याला मिक्स करून घेऊया. खरं तर मी 2 किलो कैऱ्या आणल्या होत्या, पण त्या आता 1.5 किलोच राहिलेल्या आहेत. वाळता बऱ्याच तोंडात गेलेल्या आहेत, त्यामुळे आता त्या 1.5 किलोच राहिलेल्या आहेत. आणि काचेची बरणी पण कालच धुवून ठेवली, त्यामुळे ती पण आता छान ड्राय झालेली आहे. आता मिश्रण छान असं हलवून घेतलं. अजून थोड्या कैऱ्या राहिलेल्या आहेत, त्या पण टाकूया. आमच्या आई दरवर्षी लोणचं बनवतात आणि त्यांच्या लोणच्याला एवढी अप्रतिम टेस्ट असते ना, रिअली खूप छान असतं. तशी माझी आई लिंबाचं लोणचं बनवते. तसेच आईचे पण वेगवेगळे पदार्थ असतात. तसे माझी सासूबाई ज्या आहेत त्या हे आंब्याचं लोणचं खूपच छान बनवतात. लोणचं हे एकदा बनलं का पहिले 2-3 दिवस रोज एकदा स्वच्छ आणि कोरड्या चमच्याने हलकेच ढवळून घेतलं तर मसाला सर्वच काचऱ्यांना छान लागतं आणि मस्त मुरतं. आता इथे पण मसाला आपण सर्व काचऱ्यांना छान प्रकारे लावून घेतलेला आहे. मिश्रण छानच मिक्स झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे. आणि बस आता आपलं पारंपरिक खमंग झणझणीत कच्च्या कैरीचं लोणचं तयार आहे. हे लोणचं योग्य प्रकारे बनवलं आणि नेहमी स्वच्छ कोरड्या चमच्याचा वापर आपण केला तर हा लोणचा जो आहे तो 2-3 महिने अगदी छान टिकतं. आमच्या आई म्हणतात जेवढं लोणचं पाहिजे तेवढं आठवड्याचं एक छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचं आणि बाकीच्या लोणच्याला हात लावायचं नाही. लोणचं गरमागरम वरण भात, पोळी, भाजी, पराठ्यासोबत एकदम छान लागतं. आणि हा जो लोणचं आहे याची चव एकदम अप्रतिम आहे. आता लोणचं मी बरणीमध्ये भरून घेते. ही बरणी कालच मी धुवून घेतली होती. आता छान टिश्यू पेपरने पुसून पण घेतली. कसं दिसतं लोणचं, एकदम छान झणझणीत, मस्त लाल लाल.
असं लोणचं तयार आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नॅचरोपॅथी हेल्दी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.